गाऊया मस्त तराणी, छेडूया साज सुहाने, धुंद होऊया रे. ही दुनिया सुरेल गाणे, गाऊया मस्त तराणे, छेडूया साज सुहाने, धुंद होऊया रे. या रे सारे सारे गाऊया, या रे सारे सारे गाऊया, या रे सारे सारे गाऊया. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. सह्याद्री वाहिनीच्या संगीतमय खेळामध्ये मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या खेळाचं नाव आहे सारे सारे गाऊया. चला तर मग आमंत्रित करूया आपल्या सेलिब्रिटी सिंगर अर्थात संजीवनीजी भेलांडी यांना. मेंदीच्या पानावर मन झुलते ग. क्या बात आहे, क्या बात आहे. संजीवनीजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रसिका, माणसाच्या आयुष्यही असंच पानासारखं आहे. जसं जीर्ण होत जातं ना तसं त्याची प्रगल्भता वाढत जाते, माधुर्य वाढत जातं. आणि त्यात जर संगीत असेल तर बातच नाही, नाही का. चला तर मग पुन्हा एकदा आमंत्रित करूया आपल्या दुसऱ्या सेलिब्रिटी सिंगरना, सगळ्यांचे लाडके त्यागराजजी खाडीलकर. जाना ओ मेरी जाना, अरे मैं हूँ तेरे ख्वाबों का राजा. अरे लैला ओ मेरी लैला, अरे आजा मेरी बाहों में आजा. अरे जाना ओ मेरी जाना, अरे मैं हूँ तेरे ख्वाबों का राजा. अरे लैला ओ मेरी लैला, अरे आजा मेरी बाहों में आजा.
पीली टोकने का नहीं, तेरा पीछा करूँ तो रोकने का नहीं। खाली पीली टोकने का नहीं, तेरा पीछा करूँ तो टोकने का नहीं। मैं तेरे अगल बगल है, मैं तेरी अगल बगल है, तू मेरे अगल बगल है, मैं तेरे अगल बगल है, तू मेरे, मैं तेरे, तू मेरे अगल बगल है, मैं तेरे अगल बगल है। आई जाना ओ मेरी जाना, अरे मैं हूँ तेरे ख्वाबों का राजा। अरे लैला ओ मेरी लैला, अरे आजा मेरी बाहों में आजा। रसिका काय माहिती आहे का की त्यागराजींचा उत्साह ना त्यांच्या गाण्यामध्ये असतो, त्यांच्या सगळ्या मुवमेंट्समध्ये असतो, कारण मुळात त्यांचा स्वभाव हा उत्साही आहे. मला एक फक्त प्रश्न पडला की इतका उत्साह तुम्ही पोटा बिटा मारून गाणं गात होतात? काय ते पोटावर मारल्याशिवाय पोट भरत नाही ना. ओहो, लोकांचं की तुमचं? अर्थातच माझं. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्थात या उत्तम गाण्यासाठी साथ दिलेले आमचे जबरदस्त म्युझिशियन्स, आमची सगळी क्रिएटिव्ह टीम आणि तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक, एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण आपला कार्यक्रम सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी केलेला आहे. त्याचं नाव आहे सारे सारे गाऊया. आणि आता सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या टप्प्याला. तत्पूर्वी मी कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला सांगतो. सोपं आहे. तुमच्या हातात 50 गाण्यांची लिस्ट आहे, त्यातली तुमच्या पसंतीची तुम्ही 15 गाणी सिलेक्ट केलेली आहेत. या महाकुंभातून अंक काढला जाईल, त्या नंबरवर जे गाणं असेल ते गाणं तुमच्या लिस्टमध्ये असेल. तुम्ही हात वरती करायचे, आमच्या ब्युटिफुल लेडी तुम्हाला माईक देतील, मग तुम्ही इथे येऊन ते गाणं परफॉर्म करायचं. क्लिअर? सगळ्यांना कळलं? सुरू करूया आपला कार्यक्रम लगेच. त्याचं नाव काय? सारे सारे गाऊया. चला तर वळूया आता पहिल्या अंकाकडे. आणि पहिला अंक काढण्यासाठी विनंती करतो आमच्या माधुरी दीक्षित. ओके, आणि हा लकी नंबर लकी हाताने काढलेला आहे. लकी नंबर आहे 22. कोणाचा आहे? अरे वा, काय सुंदर गाणं आहे, रोमॅन्टिक. तोच चंद्रमा नभात. तोच चंद्र तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे तीन आर्त स्वप्न ते न लोचनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा नभात. बात है, क्या बात है, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. अत्यंत रोमॅन्टिक गाण्यांनी सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. आपलं नाव? मी डॉक्टर शशिकांत कामत. अरे वा, नावातच डॉक्टर म्हणजे डॉक्टर आहात हो, तुम्ही? मी मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. अरे वा, आणि 30 वर्ष माझं हॉस्पिटल आहे महिमला. आणि गाण्याची आवड? बस छंद, देवाने दिलेले काही एक्स्ट्रा गुण, फारच आई छान. वडिलांचे आशीर्वाद आणि जेनेटिक्स, मित्रांचं प्रेम खूपच सुंदर गायलात तुम्ही. आणि बायकोचा सपोर्ट. अरे वा. ते आम्हाला दिसत होतं, म्हणजे ज्या आर्ततेने तुम्ही गात होतात, म्हणजे तुमच्या श्रीमतीच तुमच्या नजरेसमोर असतील असं वाटत त्यांच्यासाठी एक शेर म्हणू शकतो का? अगदी यार. रात को रात का तोहफा नहीं देते, दिल को जज्बात का तोहफा नहीं देते,
रात को रात का तोहफा नहीं देते, दिल को जज्बात का तोहफा नहीं देते, तुम्हारे लिए तो चांद ले आता जाने मन, मगर चांद को चांद का तोहफा नहीं देते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणूनच तोच चंद्रमान होता. बहुत बहुत सुंदर. आणि ह्या मंचावर तुम्हाला येऊन कसं वाटतंय? फारच आनंद झालेला आहे आणि सगळ्या क्रिएटिव्ह टीम, प्रोड्युसर सगळ्यांचा मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आमच्या मंचाची शोभा वाढवलीत. धन्यवाद. थँक्यू. पण जाण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे. बोला. कसं आहे की पुढचं गाणं कुठलं असेल ही उत्कंठा आम्हाला असते, तुम्हालाही असेल, सगळ्यांना आहेत. तेव्हा तो अंक तुम्ही काढलात, तुमच्या शुभ असते, तर आम्हाला बरं वाटेल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आपण बसा. थँक्यू. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हा लकी नंबर आहे 9. आणि 9 नंबरचं गाणं आहे अत्यंत अवघड गाणं मदन मोहन साहेबांचं, रस्मे उल्फत. रस्मी उल्फत को निभाए तो निभाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आग है दामन को बचाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए. बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए तो निभाए कैसे, रस्मी उल्फत को निभाए. क्या बात है. बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. काय नाव तुमचं? मोनाली दास. अच्छा, तुम्ही मराठी नाही आहात का? नहीं, पण बोलता थोडं थोडं मराठी? नहीं गाना थोड़ा थोड़ा आता है अच्छा, मराठी. गाणं येतं. अरे वा वा, अप्रतिम गायलत. आणि म्हणजे ह्या सारे सारे गाऊया ह्या कार्यक्रमातून आपल्याला लक्षात येत आहे की भारत हा किती सुरेल देश आहे आणि गल्ली गल्लीत सरस्वतीचं वरदान आहे. आणि किती सुरेल आणि किती गळ्यातनं तुम्ही सहज गायलत हो. तुम्ही काय करता? मैं सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ. हे बघा, एवढा सुरेल गळा आणि काय ते कम्प्युटरमध्ये. यू शुड बी सिंगिंग. म्हणजे खरंच आज आमचं भाग्य आहे तुम्ही ह्या मंचावर आलात आणि इतकं सुंदर गायलात. गाणं वगैरे शिकलात का तुम्ही? नहीं, बचपन में थोड़ा सा सीखा था बस, उसके बाद और कुछ अरे टच नहीं है. आणि तुमची मातृभाषा काय आहे? उड़िया. अरे वा वा वा. मी ओडिया भाषेतून पण पार्श्वगायन केलेलं आहे. आणि आज तुम्ही इथे आलात, खूपच सुंदर. आणि आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात खरोखर 4 चांद म्हणतात, 7 सूर म्हणतात, सगळं तुम्ही आज इथे सामील केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद इथे आला. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. खरं म्हणजे इतक्या अप्रतिम गीतानंतर सगळं वातावरण कसं एकदम मंत्रमुग्ध झालं ना. म्हणजे खरं खरं सारे सारे गाव्याचा मंच हा प्रत्येकासाठी, ज्याला असं वाटतं की आपण गाऊ शकतो किंवा आपलं गाणं लोकांना आवडेल कदाचित, असं ज्याला वाटतं त्या प्रत्येकासाठी आपला हा मंच आहे सारे सारे गाऊया. आणि वळूया पुढच्या अंकाकडे. आणि पुढचा अंक काढण्यासाठी विनंती करतो त्यागराजजी. आणि हा लकी नंबर आहे 29.
कोणाचा आहे 29. ओके. आणि गाणं आहे तिन्ही सांजा. हृदयाला तिन्ही सांजा सखीनी आल्या, तिन्ही सांजा सखीनी आल्या. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. आपलं नाव? ज्योत्स्ना नाडकर्णी. क्या बात आहे, तुम्ही खूप सुंदर गायलात. थँक्यू. गाणं शिकता तुम्ही? नाही, लहानपणी शिकले होते, पण मी यंग असताना म्हणत होते ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे. आणि आपण काय आता करता? करते मी, आता रिटायर्ड आहे. अच्छा, आधी काय व्यवसाय काय करत होता? मी हाफकिन बायो फार्मास्युटिकलमध्ये डेप्युटी प्रोडक्शन मॅनेजर होते. वा वा, क्या बात आहे. म्हणजे विज्ञान आणि संगीत तुम्ही दोन्ही जपलं. खूप छान गायलं. थँक्यू. आणि पुन्हा एकदा आम्हाला प्रत्यय येतो की किती अवघड अवघड गाणी आहेत ही सगळी. रस्मे उल्फत गाय किंवा तिन्ही सांजा, ताल सूर सगळं सांभाळून तुम्ही खूप छान गायलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. एक रिक्वेस्ट मगासारखी, म्हणजे एक अंक काढला तर त्यांना सगळं माहिती आहे. हो मला माहिती आहे. ओके, काय हरकत नाही. या. आणि हा लकी नंबर आहे 8. तुम दोघांचा आहे डुएट. ओके, डुएट गाणं. आणि गाणं काय? शोखियों में घोल चोटियों में घोला जाए फूलों का शबा. वाह वाह वाह, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. वा वा, क्या बात आहे. फार सुंदर गायलात तुम्ही. आपलं नाव सांगाल? माझं नाव संध्या राव. संध्या राव. राव. अरे काय राव तुम्ही गायलात. वा वा, खरंच म्हणजे. आणि ते हसता हवं बचपन तुमच्या अक्षरशः म्हणजे बॉडी लँग्वेज मध्ये पण दिसत होता. तुम्ही म्हणजे लहानपणा बचपन पासून गाता की बचपनपासून म्हणजे आवड आहे मला. बरं. गाण्याचं माझं हौस पूर्ण झाल्यानंतर
मी साधारण 20-22 वर्षाची झाल्यानंतर मी ऑर्केस्ट्रामध्ये होते, मिलन ऑर्केस्ट्रामध्ये होते, बरं. त्याच्यानंतर नटराज ऑर्केस्ट्रामध्ये होते, बरं. त्याच्यामध्ये मध्यंतरी 20-25 वर्ष गॅप गेली. हां. आता परत अंताक्षरीने काहीतरी चालू केलं म्हणून त्याच्यामध्ये मी आले आणि आता हा सारे सारे गाऊया ह्या ऍडव्हर्टाईज वगैरे बघितली म्हणून मी पुन्हा प्रयत्न केला. वा वा. मग आता इतके तुम्ही ऑर्केस्ट्रांमध्ये ऑलरेडी गायलेले आहात, तेव्हा या मंचावरती आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुमचं गाणं ऐकताना खरंच तुम्ही तेवढ्याच म्हणजे 20-22 वर्षांच्याच अल्लड तरुणी आहात आणि काय गायलात राव, खरंच खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. सर आपलं नाव काय? माझं नाव अनिल पडवळ. काय करता आपण? मी विक्रीकर विभागामध्ये सेल्फ डिप्लोमा होतो, रिटायर झालो 2 वर्षापूर्वी. अच्छा. आणि गाणं तिकडे विक्री करतानाच करायचं हा, कसं? आपल्या विभागात आमचे तुम्ही शेजारी ना, आमचे अंशुमन जे आमचे शेजारी. अच्छा अच्छा. बरोबर. बरोबर ना, फोरव्हीलर आपलं आपण बरोबर, भेटते होते आपली. हो. तर तिकडे असे लोकल कार्यक्रम वगैरे अरेंज करतो मी, गणेशोत्सव वगैरे, आणि ऑफिसमध्ये आम्ही गायचो. तो अनुभव. बाकी क्लासेस वगैरे काही केलेले नाहीत, असं प्रॅक्टिस आणि सवयीने. पण छान गायला. आज सारे सारे गावाच्या मंचावर तुम्हाला गाताना कसं वाटलं? म्हणजे बाहेरच्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा कार्यक्रमात गाणं आणि इथे सारे छान वाटलं. थोडंसं टेन्शन होतं, कारण तो संच वगैरे बघून आम्ही टीव्हीवर बघायचो, पण आता स्वतः बघितलं त्यामुळे थोडं टेन्शन आहे. घसा सुकलेला दिसतोय आपल्याला, आणि गाणं पण त्यामुळे थोडंसं नाही झालं. म्हणजे थोडंसं मला वाटतंय, आपण समजू नका, पण टेन्शन थोडं असतं, घसा सुकलेला आहे. बट थँक्यू, धन्यवाद. खरं सांगू, तुमचा घसा सुकलेला अजिबात वाटत नाही. खरं गाणं ऐकल्यानंतर लोकांचा घसा सुकेल. अच्छा, घसा माझा आहे तो सुकला की ना तर मलाच कळणार आहे. काय हरकत आहे. खूप छान गायलात. खूप थँक्यू सर, धन्यवाद. आता खरं म्हणजे इतक्या अप्रतिम गाण्याचं नजराणा आणि खूप फारच वेगळ्या पद्धतीने चाललं. वादच नाही, म्हणजे इतका उत्साह आता याही पिढीमध्ये आपल्याला तो बघायला जो मिळतोय, आणि हेच या कार्यक्रमाचं श्रेय आहे, ज्याचं नाव आहे सारे सारे गाऊया. आता वळूया पुढच्या अंकाकडे, आणि पुढचा अंक काढण्यासाठी विनंती करतो अंशुमन विचार यांना, म्हणजे मला. या. ओके. आणि हा लकी नंबर आहे 33. अरे वा. आणि गाणं आहे तेरे प्यार की तमन्ना. तेरे प्यार की खूप छान गायलात तुम्ही. आपलं नाव? राजेश कपूर. राजेश कपूर, बड़ा फिल्मी नाम है सर. मैं फिल्मी नहीं हूँ. लेकिन गाना भी बड़ा फिल्मी था. आप क्या करते हैं? एक्चुअली क्या है, मैं अभी राइट नाउ मैं रिटायर्ड हूँ, एयर इंडिया से रिटायर्ड हुआ हूँ. आई वाज मैनेजर इन फ्लाइट सर्विस डिपार्टमेंट. अरे वाह. और अब मैं अपना छोटा सा बिजनेस करता हूँ. अरे वाह वाह. अभी भी कार्यरत है आप. तो ये संगीत का शौक हवा में उड़ते उड़ते या जमीन पर आने के बाद? एक्चुअली क्या है, संगीत का शौक तो बचपन में था, हाँ, थोड़ा थोड़ा, परंतु बाद में मैं इंडियन नेवी में गया. अच्छा, नेवी में भी था? हाँ जी. अच्छा. मतलब जमीन से है, हाँ, पानी में गया. पानी में भी गया. पानी गया सजा, थोड़ा हवा भी देखो. हाँ हाँ. तो मैं फिर एयर इंडिया में चला गया. अच्छा. फिर वापस जमीन पर गिर गया. वाह वाह. बहुत खूब गाया आपने, बहुत अच्छा गाया. यहाँ इस मंच पर सारे सारे गाऊया के मंच पर आपको कैसा लगा? मैं वैसे भी कभी आज तक ऑर्केस्ट्रा पर तो नहीं कोई गाया है, बट क्रॉके में गाते हैं. अच्छा, ये लाइव पहली बार आपने गाया? पहली बार मेरे को एक्चुअली ऑर्केस्ट्रा. तो कैसा एक्सपीरियंस रहा? बहुत अच्छा रहा. बहुत दे हैव रियली कोऑपरेटेड, आई मीन गिवन मी यू नो बूस्ट अप. तो ये सारा श्रेय जाता है सह्याद्री म्यूजिशियंस चैनल और सारे सारे गाऊया, सारे म्यूजिशियंस और हमारे डायरेक्टर विद्युत शाह जी को बहुत बहुत धन्यवाद. प्लीज तशरीफ रखिए. थैंक यू. जाने से पहले एक गुजारिश है, हाँ जी, अंक निकाल के जाइए. थैंक यू सर. मिल गया. मुश्किल से मिला. हाँ सर, मुश्किल से मिला. थँक्यू सर. थँक्यू. बैठिए सर. थँक्यू. हा लकी नंबर आहे 21. आणि गाणं आहे
हिरवा आणि लाल आहे गुलाबी कशी झाली हवा? अच्छा, ही गुलाबी हवा. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. वाव. खरं म्हणजे असं तुम्ही बाहेर गेल्यानंतर अशा शिट्ट्या येतील. आपलं नाव काय मॅडम? स्वराली पांचाळ. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. असं म्हणजे घरी जेवण बनवताना गाणी होत असतील ना? हा, आणि थोडंफार मराठी प्रोग्राम्स करते म्हणजे. वा. पण शक्यतो जेवण बनवताना असं गाणं होतं का? चपाती. हो, ही तीच चपाती पहा. हा, तीच प्रॅक्टिस असते घरी, बाकी इतर वेळेस नसते कधी. नाही ना? आणि उगाच चपाती असं काढताना तू बाहेर पडायची उगाच. बरं, कसं वाटलं सारे सारे गावाच्या मंचावर येऊन? हा, खूप छान वाटते. आणि तुम्ही प्रोफेशनल गाणं शिकलाय की कसं काय? नाही, काही वर्षापूर्वी शिकले होते, पण आता 4-5 वर्ष बंदच आहे काय गाणं, माहिती? पण आता चालू करणार आहे. रिझन काय बंद करण्याचं म्हणजे? हा, बाळ छोटं. अच्छा, छोटं बाळ. अच्छा, त्याचं गाणं एक वेगळं सुरू झालं असेल तुमचं. काय हरकत नाही, पण खूप छान गायलात. तर आता लगेचच अंक काढा. हो, नक्की. थँक्यू. बस, थँक्यू. आणि हा लकी नंबर आहे 32. ओके, आणि गाणं आहे अखेरचे येतील मा. क्या बात है. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठे, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेर ते येतील माझ्या हेच शब्द ओठे, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेर ते. इथे सुरू होण्यासाठी संपते कहाणी, साक्षीला केवळ
डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाणी इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाणी जखमुरी होते ज्यांच्या तेच गीत गाते लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती अखेरचे क्या बात है सर, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. कवी टेनिसन यांनी लिहून ठेवलंय की इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नॉट टू हॅव लव्ड ॲट ऑल. आणि ह्या गीताचा पण तसाच सारांश आहे की चुका असतील केल्या पण प्यार करना मायने रखता है. खूप सुंदर गायलात तुम्ही. आपलं नाव? माझं नाव हरचरणजीत सिंग संधू. मला जास्त बोलायला येत नाही मराठीमध्ये. म्हणजे तुम्हाला मराठी बोलता येत नाही पण तुम्ही हे मराठी गाणं एवढं सुंदर गायलात, अप्रतिम गायलात. आणि आपण काय करता? मी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये जॉब करतो. जॉब करता? काय म्हणजे घराघरात कुठे कुठे विज्ञानाच्या क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये किती गाणं रुजलेलं आहे हे आपल्याला सारे सारे गाऊया ह्या मंचामुळे कळतंय. आणि सामान्य व्यक्तींच्या गळ्यात सुद्धा एवढा सूर असू शकतो. आणि मुख्य म्हणजे संगीताला कोणतीही भाषा नसते हे सुद्धा सिद्ध होतं की खरं तर तुमची मातृभाषा अर्थातच मराठी नसणार पण तरी सुद्धा मराठीत गाणं गावं असं का वाटलं? मुझे गाना बहुत अच्छा लगता है मराठी में. एक मेरे दोस्त थे जिन्होंने एक बार कंपटीशन थी उसमें उन्होंने मराठी गाना गाया था हित चाल तुरु तुरु. मुझे बहुत पसंद आया. मैं उनको बोला ये गाना मुझे सिखाओ तो उन्होंने 3 महीने के बाद मुझे गाना सिखाया. वाह. आणि उसके बाद मुझे इसकी फिर आपको मराठी संगीत की पहचान हुई और आपको ये ज़रूर महसूस हुआ होगा कि मराठी जो गाने हैं वो बहुत सुरीले, बहुत मुश्किल भी होते हैं और बहुत अर्थपूर्ण होते हैं. बिल्कुल बिल्कुल है ना? पण तुम्ही खूप उत्तम गायला, त्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं म्हणजे कुठलाही भाषा किंवा लँग्वेज बॅरियर नसतं संगीताला. संगीत संगीत असतं, ते फक्त आपण अनुभवायचं असतं, ते प्राशन करायचं असतं आणि फक्त त्यात डुंबून जायचं असतं. जो प्रकार आपल्या या सारे सारे गावाच्या मंचावर होतोय. आणि आता इतकं मस्तपैकी सगळं चाललेलं आहेतच तर लगेचच आपण पुढचा अंक काढूया. अगदी लगेच. आणि तो कोणाला काढायला सांगूया? मीच काढतो. अरे क्या बात आहे. आणि हा लकी नंबर आहे 4. आणि 4 नंबरचं गाणं काय? वा. आजच्या मैफिलीत मदन मोहन साहेबांची बरीच गाणी होत आहेत. लग जा गले अजरामर गीत. लग जा गले के फिर ये हसी रात
बात आहे, क्या बात आहे. वा वा वा, अतिशय छान आणि सुंदर गायलीस तू. नाव काय तुझं? माझं नाव फेरियल मिस्त्री आहे. इट्स अ व्हेरी डिफरंट नेम. ऑफकोर्स. फेरियल मेस्त्री म्हणजे काय, मला जरा सांग. फेरियल मीनिंग एंजल. इट्स अ पर्शियन. थँक्यू. इट्स अ पर्शियन नेम. बरं. आणि मेस्त्री म्हणजे? मिस्त्री म्हणजे आता कार्पेंटर्स वगैरे असतात. ओके ओके, म्हणजे जी कार्पेंटर असलेली एंजल. मी पारसी आहे. पारसी. हो, आणि माझी आई महाराष्ट्रीयन आहे. अच्छा. त्यामुळे मला थोडंसं चांगलं मराठी येतं. चांगलंच मराठी येतं तुला, फारच छान. आणि काय करतेस तू? मी स्टुडंट आहे. आता 15 दिवसात माझी एक्झाम आहे तरी- एम.कॉम ची. ओ गुड गुड गुड. म्हणजे बीकॉम झालेलं, आता एम.कॉम करणार आहे, पुढे CA वगैरे? नाही, नॉट रिअली. आय एम नॉट इंटरेस्टेड इन स्टडिंग. अच्छा, हेच कसं तरी मारून मुटकून. हो. अच्छा, बरं. ठीक आहे. एनिवेज, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. पण Thank you. सारे सारे गावयाच्या या मंचावरती येऊन कसं वाटलं? खूपच आनंद झालेला आहे मला खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे शोकेस करायला माझ्या सेल्फला. सो थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू म्युझिशियन्स. थँक्यू ऑल. आणि लाईव्ह बँड बरोबर आणि ऑन कॅमेरा असं गाताना कसं वाटलं? थोडीशी नाही, ॲक्च्युली फार नर्वस होते मी. ऑनेस्टली चांगलं एवढं झालं नाही, पण इट्स ओके. फर्स्ट टाइम, इट्स फाईन. पुन्हा येणार? ऑफकोर्स. नक्की येणार ना? म्हणजे हा एक्सपिरियन्स हा चेरिश करून ठेवावा असा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे या एक्सपिरियन्सला तू कार्पेंट करून तुझ्या हृदयाच्या कब्बर्ड मध्ये त्याला फिक्स करून टाक. चालेल. परीक्षा झाल्यावर येईल ती, त्याला अभ्यास करू दे आता. हो, अभ्यासही करायचा आहे तुला. आणि तुझ्या आता तुझे गाणं गायलंस, इतकं छान गायलंस, त्याच्यामध्ये अशी एक होळ होती की शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. तो माहिती नाही पुन्हा मुलाकात होईल का नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. पण जाता जाता एक आम्हाला नंबर काढून देणार, पुढचा लकी नंबर प्लीज. थँक्यू. वेलकम. थँक्यू. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू. आणि हा लकी नंबर आहे 18. कोणाचा आहे? तुझं गाणं आहे अकेले. पण लग जा गले या गाण्याबद्दल एक आमचे नेहमीचे सुपरहिट समालोचक पुणतांबेकर सर यांच्याकडे खूप किस्सा आहे. खरे भरपूर किस्से असतात, ते पोटलीच घेऊन येतात ना. सांगा, म्हणजे काय किस्सा आहे? मुळात वर्कआउट हा सिनेमा राज या नावाने गुरुदत्तने सुरू केला होता. वहिदा रहमानचा एकमेव डबल रोल या चित्रपटात होता. 14 रीळ पूर्ण झाली, पण गुरुदत्तना असं वाटलं की हिरो म्हणून आपण शोभत नाही, म्हणून तो सिनेमा त्यांनी अर्धवट सोडून दिला. पुढे याच कथेवरती राज खोसलांनी वर्क ऑन ती बनवला. ज्या वेळेला पहिल्यांदा ऑफर वैदाला केली, तर राज खोसला आणि वैदाचं मतभेद झाल्यामुळे, वैदाने नकार दिल्यामुळे इथे ॲक्ट्रेस बदलली गेलेली आहे. दुसरं असं की ही जी चाल आहे ना, ही चाल मदन मोहनना के महावीरने सुचवलेली आहे. के महावीर हे उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा अरेंजर होते, मदन मोहनकडे होते, आणि अनेक राजस्थानी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. जरी क्रेडिट मदन मोहन साहेबांना दिलं गेलेलं आहे मोठ्या मनाने, तरी ही चाल के महावीरची आहे. क्या बात आहे, खूप छानच किस्सा होता. आणि वळूया त्या पुढच्या. जहां हो. क्या बात. वा, खूपच सुंदर गायलं तुम्ही. आपलं नाव? माझं नाव दत्ता कांबळे. अरे वा, रफी साहेबांचे फॅन वगैरे आहात का तुम्ही? रफी साहेब तर मला म्हणजे आवडतातच असे, पण मी बरं म्हणजे जवळजवळ 5-6 सिंगर्सचे आवाज मॅच करतो असं. अच्छा. आणि आपण करता काय? मी फार मोठं काम करतो, काम शोधतोय. अच्छा. आणि गाण्याचा शौक लहानपणापासून आहे? अरे वा. आणि आणखीन कुठल्या कुठल्या सिंगर्सच्या आवाजात गाता तुम्ही? किशोर कुमार, मुकेश, महेंद्र कपूर, यशुदास. अरे वा.
बरेच व्हरायटी आहे म्हणजे. आणि गाणं मात्र तुमच्या हृदयात आहे, गळ्यात आहे, मनात आहे. ते कशात मला पण माहित नाहीये, पण गातो एवढं माहित आहे मला. अरे वा. पण क्या बात आहे. मला एक गोष्ट आवडली त्यांची की ते गाण्यामध्ये इतकं डुमलं त्यांनाच कळत नाही कुठे कुठे गाणं येते. म्हणजे डान्सर ब्रेक डान्सर असतो ना, ते हात पण असतो असं करतो ना, त्याला माहिती नाही कुठे हात घालता येते, तसं त्यांचं गाण्याचं आहे. पण तुम्ही खूप छान मनापासून गायलात आणि सारे सारे गाऊया या मंचावर तुम्ही आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. पण जाण्यापूर्वी महाकुंभातून अंक काढा आणि थँक्यू सर. बसा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हा लकी नंबर आहे 3 कोणाचा आहे? ओके. अरे वा, गाणंही खूप छान आहे. बेकरार करके हमें यूं न जाइए, हेमंत कुमार साहेबांचं गाणं. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. देखिए वो काली काली बदलियां, जुल्फ की घटा चुरा न ले कहीं, चोरी चोरी आके शोख बिजलियां, आपकी अदा चुरा न ले कहीं. यूं कदम अकेले न आगे बढ़ाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. क्या बात है, बहुत ही बढ़िया. आपलं नाव काय? ललित मेहरा. काय करता आपण? मैं अब रिटायर्ड हूँ, एयर इंडिया से रिटायर हुआ हूँ. अच्छा. हाँ, मैनेजर था इन फ्लाइट सर्विस डिपार्टमेंट में. ओके. और ये गाने का शौक कब से रखते हैं? गाने का शौक तो रहा है शुरू से. हाँ. बीच में थोड़ा गैप आ गया था. अब रिटायरमेंट के बाद फ्लाइट का टाइम हो गया होगा. बस वही है. अब दोबारा से शुरू करने की कोशिश कर रहा हूँ. तो इस सारे सारे गावे के मंच पर आने के बाद कैसे लगा? बहुत ही अच्छा लगा है, बहुत ही अच्छा लगा. तो प्रोग्राम बड़ा अच्छा, एक तो कंसेप्ट बड़ा अच्छा है प्रोग्राम का, और यहाँ म्यूजिशियन ने जो कमाल किया है, साथ दिया है, बहुत ही बढ़िया लगा. और मेरा तो ये पहला ही मौका है जब मैं मंच पे गाने का, तो और भी काफी अच्छा. बढ़िया गाना है आपका. थैंक यू सर. थैंक यू सर. एक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हा लकी नंबर आहे 39 कोणाचा आहे? ओके. आणि गाणं आहे? अरे वा, आज आपल्या मैफिलीत हेमंत कुमार, येशुदास, किशोर कुमार सगळ्यांची गाणी होत आहेत आणि रफी साहेबांचं तर आणखीन एक गाणं. कहीं अब न जा दिल के सिवा, दिल के सिवा. क्या बात आहे. वा वा, खूपच सुंदर गायलं. आपलं नाव? निलेश नाथन. नाथन. म्हणजे तुम्ही मराठी आहात? मी तसं साऊथ इंडियन आहे, पण मी बॉर्न अँड बॉट मुंबईमध्ये झालं आणि माझं शिक्षण पण मराठीचं झालं. वा वा, क्या बात है. आणि रफी साहेबांचं हे गाणं तुम्ही खूप छान गायलात. धन्यवाद. गाणं शिकलायस वगैरे?
मी लाईट म्युझिक शिकतोय अच्छा. आणि अविनाश शांडे यांच्याकडे शिकत होतो. अच्छा. आता मी क्लासिकल चालू केलं आहे. अरे वा, खूप छान, खूप छान धन्यवाद. गायलेत. Thank आणि यांना अंक काढायला सांगायचं आहे हो का? नक्की हा, नक्की चला. लगेच. यांच्यासाठी जोरदार काय होऊन जाऊ दे. आणि हा लकी नंबर आहे 40. आणि गाणं आहे श्रीराम जय राम जय जय राम. आपलं नाव सांगा. मी संजय शंकरराव चौधरी, लातूरहून आलेलो आहे. अच्छा, आणि आपण काय करता? मी माझा एक छोटासा ग्रुप आहे लातूरमध्ये, विविध ठिकाणी संगीत कार्यक्रम करतो, स्वरबहार संगीत ग्रुप नावाचा. अरे वा. मी मराठीचा शिक्षक होतो, परंतु अर्ध्यामध्ये मला नोकरी सोडावी लागली संस्थेच्या नोकरीमध्ये. अच्छा, आणि आता कार्यक्रम पूर्ण लातूरमध्ये आणि लातूरच्या परिसरामध्ये मी संगीत, माझा ग्रुप प्रसिद्ध आहे. आणि मला असं वाटतं की कार्यक्रमाचं निवेदन सुद्धा तुम्हीच करत असणार. मी प्रत्येक ठिकाणी निवेदनही करतो, अँकरिंगसाठीही जातो, आणि क्रिकेटची जी कॉमेंट्री आहे, मराठीचं समालोचन, तेही उत्तम रीतीने मी लातूरच्या पूर्ण मराठवाड्यामध्ये मी सादरीकरण करतो. मग याच भावपूर्ण आवाजात तुम्ही आता आम्हाला गाणं ऐकवा. तर भेटूया पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी अशीच वेगळी धमाल करण्यासाठी. परंतु आजच्या भागाची सांगता आमच्या या महानुभावांच्या गाण्याने करूया. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, अविरत यावे नाम, अविरत यावे नाम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाना परमेशाचे, निधान जाना परमेशाचे, मंगल दर्शन पूर्ण विराम, मंगल दर्शन पूर्ण विराम.